नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे तुमचा. चला, आज आपण बनवतो निरफणसाची भाजी. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात तर मला कमेंट करून सांगा. तर हे बघा, निरफणस असं आणले म्हणजे काय घराकडनं पाठवून दिलेलं नाही. आमच्या घराकडे झाड असा, पण हयसर काय आम्ही विकतच घेऊन खातो आणि जास्तीची मुलांका आवडतं ती कापा. तसा बघला तर आज मी भाजी पहिल्यांदाच केले. घराकडे गणपतीक गेल्यावर करतात ती खाते, बरी लागता एकदम भारीच, बटाट्याच्या भाजीसारखी. किंवा केळाची भाजी आपण ओली मिरचीची बनवतो तशीच लागतात चवी. तर म्हटलं आज आपण करूया, म्हणजे तुमका दाखवता येईल. हे बघा, मी व्यवस्थित असं साल काढून घेतलं या निरफणसाचा. आणि आता फणस म्हटलो की मधी पाव असं असते का बघा थोडीशी, आणि डीक पण हा दे का. तर ते कापायचे, आणखीन पाण्यात टाकायचे, आणि ही मधी पाव ती काढून टाकायची अशी थोडीशी. आणि बरे असे बटाट्यासारखे फोडी करून घ्यायचे, पाहिजे पातळ करायचे म्हणजे मग पटकन शिजतील. जाड ठेवले तर मग उशीर होता शिजवा. तर हे बघा, व्यवस्थित पाण्यात घालून घेतलं मी, जरा डीक असतं त्याच्यामुळे. आणि आता फोडणी बघूया आपण. तर बघा, पॅनमध्ये मी तेल घातले 2 चमचे, जिरा आणि मोहरी टाकले, कढीपत्तो टाकले त्याच्यात, आणि चांगली मोहरी आधी तडतडवून घ्यायची. मग वाईस हिंग टाकले, आधी टाकलं होतं तर करापतलो तो, त्याच्यामुळे हिंग टाकले नंतर. मग आपण टाकलो कांदो आणि ओली मिरची. आधी ही अशी फोडणी परतून घेतली, ह्याच्यात टाकूया कांदो आणि ओली मिरची, आणि ती बरी अशी परतून घेऊया. वाईस कांदो नरम होयो ना, त्याच्यामुळे. तर हे बघा, असं व्यवस्थित मी फोडणीक परतून घेतलं असे. तर असं तुम्ही करा बघा, भारी लागता. आता वरून मी थोडीशी घातलं आहे बघा हळद, आणि जरासं मसाला घातले, कारण मिरची टाकली, या मिरचीवरच करूची आपल्या. पण वाईट टाकूया म्हटलं, चव जर थोडीशी बदलात म्हणून मिरची पूड टाकले. चवीपुरतं आपण मीठ पण टाकलं त्याच्यात. आता आपण ते फोडी करून घेतले, ते 2 वेळा पाण्यातनं काढले मी डीक जाऊसाठी, आणि हैसर ह्याच्या भाजीत टाकलं आहे बघा. तर अशी भाजी व्यवस्थित ढवळून घ्यावा. आणि नंतर ना थोडा गरम पाणी टाका, जसं बटाट्याक आपण टाकतो ना बटाट्याच्या भाजीत थोडासा शिजा, तसं गरम पाणी वाईस टाकू व्हाया. आणि मग झाकून ठेवायची, नाहीतर मग ह्याच्यावर झाकण ठेवा आणि त्याच्यावर गरम पाणी ठेवा, मग ती बरी शिजतली. आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करूक विसरा नकाच. अशी मी 2दा खोलून बघलं, नाहीतर तळाक लागतली ती, त्याच्यामुळे बघूची लागली 2 वेळा. तर अशी व्यवस्थित मी बघलं आणि परत झाकण ठेवलं, पायच कच्ची होती. आता दुसऱ्या टायमाक शिजत ती, कारण शिजत इली आहे जवळजवळ. तर हे परत खोललं आहे मी. तसं बघितलं तर मी 2-3 वेळा खोलून बघितलं असेल, नाहीतर बुडी लागा शकता ना, ह्याच्यात थोडासाच पाणी घालतो आपण. तर हे बघा, आपले असे बटाट्यासारखे फोडी बरे शिजले असतात. आता वरसून कोकणा ठेवू आम्ही. कोकण म्हटला की खोबरा इला, त्याच्यामुळे पहिलं खोबरा टाकलं, नाही तर काय जमवायचं नाही खोबऱ्याशिवाय. आणि वरून कोथिंबीर थोडीशी. आणि चव तर बघशाल, मी आज पहिल्यांदाच केलेलं आहे, चव बघशाल तर सेम बटाट्याची किंवा केळ्याची भाजी भारीच लागली. मुलांनी पण आवडीन खाल्ल्याने, कारण घरात पहिल्यांदा केलेली होती, आमच्या घराकडे करतात. अशी निरफणसाची भाजी तुम्ही करा,